राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 26 डिसेंबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज या मार्केटमध्ये कांद्याच्या भावाची परिस्थिती आज नेमकी कशी आहे, काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडी येथून. पुणे गुलटेकडीत आज 155 कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे. यामध्ये जुन्या कांद्याच्या 95 कांदा गाड्यांची आवक आहे. जुने कांदे गोल्टी माल 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर गोल्टा 1100 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. मीडियम कांदा 1400 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. तर मोठे भारी माल 1700 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत. टॉप कांद्याचे काही लॉट 2100 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत आज जुने कांदे पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत. तर नवीन कांद्याच्या 60 कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आलेली होती. नवीन कांदे 1500 रुपयापासून 2500 रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आज पुणे गुलटेकडे ते नवीन कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे. मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये जुन्या कांद्याच्या भावामध्ये थोडीशी घसरण आज पुणे गुलटेकडे ते झालेली आहे. तर नवीन कांद्याचे बाजारभाव पुणे गुलटेकडे ते स्थिर पाहण्यास मिळत आहेत. तर इकडे हैदराबाद येथे आज 150 कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे. नवीन कांदे 2000 रुपयापासून 2200 रुपये क्विंटलपर्यंत ॲस्ट्रा सुपर कांदे विकले आहेत. तर मीडियम मुक्कल साईज कांदे 1800 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. गोल्टा 1500 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. कोल्टी 1000 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेली आहे. तर जुन्या कांद्याचे 1-2 लॉट 2800 ते 3100 रुपये क्विंटलपर्यंत जुने कांदे विकले. तर बिग साईज मोठे साईज कांदे 2200 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. मीडियम कांदा 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर बिस्किट कलर कांदा 1100 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकलेले आहेत. तर मित्रांनो हैदराबाद येथील बाजारभाव जर पाहिले तर हैदराबाद येथील बाजारभाव हे परवा दिवशीच कमी झालेले होते. काल सुट्टी होती, आज पुन्हा आवक आहे आणि परवा दिवशी कमी जे बाजारभाव झाले होते त्या तुलनेत आज बाजारभाव हैदराबाद येथे स्थिर पाहण्यास मिळत आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.